जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर गेली 9 दिवसांपासून महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच। याबाबत सविस्तर वृत्त असे की महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर गेल्या 9 दिवसांपासून आंदोलन सुरूच असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत। परंतु याकडे राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून राज्य सरकारने त्वरित लक्ष देऊन महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। तर सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने दिलगिरी सुद्धा व्यक्त केली जात आहे। मनुष्यबळ कमी असल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांवरती कामाचा लोड अधिकचा येत असल्याने त्यांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे। तरी राज्य सरकारने विविध विभागातील जागा त्वरित भरून महसूल कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा अशी देखील विनंती यावेळी करण्यात आली आहे। आजच्या या 9व्या दिवशीच्या आंदोलनासंदर्भात महसूल कर्मचारी संघटनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मधुकर कुलवडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत कुलवडे। कर्मचारी संगठनेचा हम सब हमारी यूनियन हमारी अल्लाह बोल जिंदाबाद। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आजचा हा संपाचा 9वा दिवस आहे आणि 9 दिवस संप करून सुद्धा हे शासन अजूनही झोपीतच आहे। शासनाने कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मागणीसाठी आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी बोलावलेलं सुद्धा नव्हतं, परंतु आज या ठिकाणी कर्मचाऱ्यांना शासनाने चर्चा करण्यासाठी बोलावलेलं आहे आणि आज चर्चेअंती काय निर्णय होईल यानंतर कर्मचाऱ्यांची भूमिका ही आपणास सांगण्यात येईल। परंतु जे जनता मायबाबांची जे या ठिकाणी हाल होत आहेत त्याबद्दल आम्ही पूर्ण जनतेचे या ठिकाणी माफी मागतो। कारण ज्याप्रमाणे वाढती लोकसंख्या, वाढती महागाई या सर्व गोष्टी लक्षात घेता कामाचं स्वरूप, शासनाच्या वाढत्या विविध योजना या सर्व लक्षात घेता कर्मचाऱ्यांचा सुद्धा जे अपुरा कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी संख्या आहे ती सुद्धा वाढली पाहिजे आणि शासनाने त्यासाठी जे आमची प्रमुख मागणी आहे जे सुधारित आकृतीबंध जो शासनाचा आहे तो मागील 10 वर्षापासून या ठिकाणी शासनानं रखडत ठेवलेला आहे, जे मंजूर केलेला नाही। त्यामुळं पदांची संख्या या ठिकाणी वाढली नसल्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्यावर ताणतणाव वाढत आहे। ताणतणाव वाढल्यामुळे व कामाची या व्यापकता हे लक्षात घेता कर्मचाऱ्यावर या ठिकाणी ताणतणावामुळे आजारी पडणे व त्यांच्या कुटुंबावर